अनधिकृत बांधकाम असेल तर नगरसेवक पद विसरा. होय, तुमचं स्वतःचं अनधिकृत बांधकाम असेल, तुमचं स्वतःचं किंवा तुमच्या पत्नीचं किंवा आई वडिलांचं किंवा तुमच्यावर अवलंबित्व असणाऱ्यांचं कोणाचंही अनधिकृत बांधकाम असेल तर तुम्हाला ऍफिडेव्हिट दाखल करावं लागणार आहे. कालच या संदर्भातला राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश काढलेला आहे, तो फार महत्वाचा आहे. जर अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम असेल तर तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि जर तुम्ही उद्या नगरसेवक झाला तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. त्याच्यामुळे अनधिकृत बांधकामाचं कोणाचंही असू द्या, कुठलंही असू द्या, अगदी बाल्कनीचं अनधिकृत बांधकाम असू द्या, रूम वाढवलेला असू द्या, ते जर असेल, ते जर निदर्शनास आलं तर तुमचं नगरसेवक पद जाऊ शकतं. त्याच्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणारे पिंपरी चिंचवड शहरातील जे 1,500 आत्ताचे उमेदवार आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत सगळ्या पक्षांकडे, भाजप काय, राष्ट्रवादी काय, शिवसेना काय, काँग्रेस काय, त्यांच्याकडे भाजपकडे 840 अर्ज आलेत, शिवसेनेकडे साधारण 179 अर्ज आहेत, राष्ट्रवादीकडे 740 अर्ज आलेले आहेत, काँग्रेसकडे पण आहेत, शिंदेच्या शिवसेनेकडे पण आहेत, मनसेकडे पण आहेत. साधारण 1,500 लोकांनी उमेदवार अर्ज नेलेले आहेत. पण यापैकी सर्वांना एक अत्यंत महत्वाचं प्रतिज्ञापत्र, ज्याला ऍफिडेव्हिट म्हणतात, ते दाखल करावं लागणार आहे. त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कालच एक आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशामध्ये काल 17 तारखेलाच एक आदेश काढलेला आहे. त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही मी स्वतः अथवा माझी पत्नी, माझे पती, माझे अवलंबित्व यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही असं तुम्हाला ऍफिडेव्हिट द्यावं लागणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका 1949 च्या कलम 10(1)ड आणि मुंबई महापालिका अधिनियम 1988 च्या कलम 16(1)ड मधील तरतुदीनुसार हे ऍफिडेव्हिट तुम्हाला करून द्यावं लागणार आहे. यापूर्वी सुद्धा दिलीप बंड महापालिकेचे आयुक्त असताना या संदर्भामध्ये 29 नगरसेवक त्यावेळेसचे, त्यांना अपात्रतेची त्याच्यावरती टांगती तलवार होती, त्यांना 54-53 नुसार नोटीस काढण्यात आली होती. त्यावेळेस काही मंडळींनी स्वतःच्या नावाचं बांधकाम हे पत्नीच्या नावावर किंवा मुलाच्या नावावर किंवा भावाच्या नावावर ट्रान्सफर केलं. आता असं चालणार नाही. त्यावेळेस जी प्रकरणं हायकोर्टात गेली होती त्याची दखल राज्य सरकारने, निवडणूक आयोगाने घेतली आणि अशा प्रकारचे ऍफिडेव्हिट ही सक्ती केलेली आहे. जसं माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही, मला 2 पेक्षा जास्त अपत्य नाहीत, किंवा माझा जात दाखला हा पडताळणी केलेला आहे किंवा 6 महिन्याच्या आत मी पडताळणी करून देणार आहे, हे जसे प्रतिज्ञापत्र द्यायचे असतात तसं हे प्रतिज्ञापत्र अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अर्ध्याधिक उमेदवारांचे दावे आणलेले आहेत. पिंपरी चिंचवड मधील जे उमेदवार आहेत, ज्यांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत, त्यातल्या अर्ध्याधिक उमेदवारांचे त्यांच्या आई वडिलांची किंवा त्यांची स्वतःची किंवा पत्नीच्या नावावरती अनधिकृत बांधकाम आहेत. हा अत्यंत महत्वाचा विषय म्हणून खास आत्ताचा विषय तुमच्या समोर सादर करतोय. याची दखल घेऊन तुमच्या आजूबाजूला जे उमेदवार अर्ज दाखल करणारे आहेत त्यांचं कोणाचं अनधिकृत बांधकाम असेल, तुम्ही जरी निदर्शनास आणून दिलं तरी तो अपात्र ठरू शकतो. म्हणून खास हा व्हिडिओ केला. धन्यवाद.